मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यात आता 5वे बेमुदत उपोषण आणि ढोलनाद आंदोलन सुरू झाले आहे। यापूर्वी 4 आमरण उपोषणे आणि आत्मदहनाचा इशारा देऊनही संबंधितांनी फक्त आश्वासनाची पत्रेच मिळाली आहेत। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार विया कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद नाशिक यांना वेळोवेळी पुरावे सादर करूनही केवळ पत्रव्यवहार करण्यात आला। प्रत्यक्ष तोडगा मात्र अद्याप मिळालेला नाही। नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे, संविधानाच्या तरतुदी या कार्यालयांना मान्य आहेत का नाहीत? कायदे फक्त सामान्य माणसालाच लागू होतात का? ग्रामीण पंचायतीच्या विभागात अधिकारी मनमानी कारभार करत असून वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वरिष्ठ अधिकारी फक्त समाधानासाठी पत्रे देतात, मात्र प्रत्यक्ष कारवाई होत नाही। एकमेकांना सांभाळून हुकुमशाही चालते अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। नियम व कायदे केवळ कागदावरच राहणार आहेत का? सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी अजून किती संघर्ष करावा लागणार, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे। दरम्यान आंदोलकांचा ठाम पवित्रा लक्षात घेता प्रशासन पुढे कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज जनतेचा न्यूज प्रतिनिधी सुनील निकम। मी उपोषणकर्ता निलेश भास्करराव भावसार, हे माझं 5वं उपोषण असून मला न्याय द्यावा। घटना अशी की सन 1994ला ग्रामपंचायत वाढवली येथे नवनाथ मंदिर, मौजे वाढवली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील मिळकत क्रमांकावर नवनाथ मंदिर निंबा रामचंद्र माले अशी नोंद होती। ती नोंद 94 ते 2014 ओके येते। 14ला त्यांचं निधन होतं। 14 नंतर आम्ही वारस नोंद करतो। ती वारस नोंद 7 वर्ष व्यवस्थित येते आणि दिनांक 1/2/2021ला मासिक सभेच्या अनुषंगाने पुरावा नसताना 11 बेकायदेशीर नावांची नोंद तत्कालीन ग्रामसेवक युवराज ठाकरे हे घेतात आणि ते प्रोसिडिंगमध्ये स्वतः लिहितात की 11 लोकांकडे शासकीय पुरावे नाहीत। या आधारावर मी मागच्या 4 वर्षापासून माझा प्रशासनाशी लढा चालू आहे। माझे 2 उपोषण पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, 1 उपोषण जिल्हा परिषद नाशिक, 1 उपोषण विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, 1 आत्मदहन जिल्हा परिषद नाशिक येथे। पण आत्मदहनाच्या वेळी मला श्री ओमकार पवार यांनी शब्द दिला होता की तुझं काम मी मार्गी लावून देईल। मी त्याच्यानंतर श्री ओमकार पवार यांना 3 वेळेस भेटलो, समक्ष जाऊन त्यांना पुरावे दिले, तरीही अजून प्रशासन झोपेचं नाटक करत आहे। यांना दोषींवर कारवाई करायची नाही। माझी मागणी सरळ आहे, 11 बेकायदेशीर नावांची नोंद रद्द करा असा आदेश असताना यांनी 12वे वारसदारांचे नाव कमी करून आमच्यावर अन्याय केलेला आहे। ते नाव व जागा पूर्ववत करून मला न्याय द्यावा व दोषींवर संविधानाच्या तरतुदीप्रमाणे यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी व निलंबनाची प्रशासकीय कारवाई व्हावी, ही माझी रास्त मागणी आहे। यांना सामान्य माणसाला न्याय द्यायचा नाही हे एकदम 100% खरं आहे। यांनी लोकशाहीच्या आडून हुकुमशाही चालू केलेली आहे। मला त्वरित न्याय द्यावा व दोषींवर कडक कारवाई करून आपण संविधानाच्या तरतुदीप्रमाणे चालत आहोत हे जिप प्रशासनाने दाखवून द्यायचं आहे। मला न्याय द्या, माझी कळकळीची नम्र विनंती आहे। धन्यवाद। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।